राधिका, राधिका ताई, पाणी घेता का तुम्ही? तुम्हाला बरं वाटेल. राधिका पाणी घे. ए राधिका, राधिका, ए राधिका, राधिका. हे होती भक्ती मिस, तुम्ही मला काय पाणी देऊन राहिले? अथर्वा, अथर्वा, भक्ती मिस आले, बाहेर ये. भक्ती मिस, आओ मी तुमच्यासाठी काय करू? चहा करू, कॉफी करू? ते तर असं करते, खायलाच करते ना, पोहे करते मस्त. तुम्ही थांबा, मी आलीच. राधिका ताई आओ. नाही 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 नाही, यावेळेस नाही म्हणायचंच नाही. मी सोडणारच नाही तुम्हाला. काहीतरी खाऊन जावंच लागेल. एवढ्या अथर्वच्या मिस घरी आल्या आणि अशीच कशी सोडू त्यांना? थांबा, आलीच मी. रेवती, ह्या अशा का वागतायत? काय झालंय यांना? ती धक्क्यातून अजून सावरू शकली नाहीये. तिने जे काही बघितलंय ना ते मान्य करायला तिचं मन तयार नाहीये आणि म्हणून ती अशी वागते. अहो, पण आपल्याला या सगळ्यातून त्यांना सावरावं लागेल. अशाने वेळ लागेल नाही तर त्यांना. आपण प्रयत्न करूया आणि नाही जमलं ना तर डॉक्टरना बोलूया. हे देवा, काय होऊन बसलंय हे सगळं? बघते मी अथर्व आणि नेहा कुठे आहेत? तुम्ही शहानाच्या आईला सांगितलं ना घेऊन जायला? म्हणजे आता काय ना, इथे अथर्व आता यायला नको. जर तो इकडे आला तर खूप मोठी पंचायत होईल. मी सांगितलंय त्यांना, त्या आणणार आहेत त्या दोघांना. हा, काही काळजी करू नका तुम्ही. मी नंतर जाऊन त्यांना घेऊन येते. हा, पण आधी राधिकाला बघायला. अगं काय ग, काय झालं? अगं काही नाही, हात कापला. हे काही करायची गरज नाही. अगं सवयीच्या गोष्टी आहेत या. खरं तर सवयीच्या गोष्टी दगा देत नसते. आज असं का झालं कोणास ठाऊक. राधिका, तुझं मन धाऱ्यावर नाहीये आता. कायच्या काही बोलते रेवती तू तर? अगं हात कापला म्हणून मी काय भाजी चिरायची सोडून देणार आहे का? नाही ना, चिरू दे मला. अरे रेवती, हे बरं झालं आठवलं. आज माझ्या बरोबर बाजारात ये. हा, मला ना मेथी आणायची. आज मस्तपैकी मेथीचं आळण कर म्हणते. यांना खूपच आवडतं. गरमागरम मेथीचं आळण, भात आणि वर्ण तेलाची फोडणी. हे खूपच खुश होऊन जातील. तुला सांगते, आमचं नवीन नवीन लग्न झालं ना, तेव्हा त्यांच्या या फरमाईशी सगळं त्यांच्या आवडीचं करत गेले. त्यांना माझं खूपच कौतुक. म्हणजे तसं आत्ताही आहे, पण फक्त बोलून दाखवत नाही. तसं तर ना सगळ्यांनाच माझं खूप कौतुक. आईला तर खूपच. अगं सारख्या सारख्या कौतुक करायच्या. आणि त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगून टाकलं होतं, संसारात आपल्या प्रत्येक वस्तूवरती नाव पाहिजे. म्हणजे दारावरती नेम प्लेट राहते ना, तसंच. आता तू मला सांग, कोणी कोणाचा संसार असा चोरते का? नाही ना. आता हे बघ, या दुधाच्या राधिका, काय करतेस तू हे? अगं रेवती, मला अगं काय नाही. अगं खरंच काही नाही. त्या आत राधिका, अगं हाताला काही कापलंय, लागलंय, काही कळतंय की नाही तुला? आता बस तू आधी. आम्हाला तुझ्या हातचं काही खायला नकोय. आपण मलम लावूया. अगं रेवती, एवढ्याशा जखमेला काय मलम लावायचं? ते राहू दे. चल ना, आपल्याला बाजारात जायचंय, मेथी आणायची. आज मेथीचं आळण करायचंच आहे मला. यांना खूपच आवडतं मेथीचं आळण. तेच काय तू? अगं मला मेथीवरनं आठवलं. अगं आमचं लग्न झालं होतं ना, तेव्हा आमच्या सगळ्या नातेवाईकांनी यांच्या पुढे आग्रह धरला, उखाणा घ्या, उखाणा घ्या. यांनी तोच तो आपला जुना पुराणा उखाणा घेतला. नेहमी घेतात ना तसला. भाजीत भाजी मेथीची आणि राधिका माझ्या प्रीतीची. अगं रेवती, यांना काही जमायचंच नाही.
काय चाललंय राधिका तुझं? त्यांना काय झालंय? आपण डॉक्टरांना बोलवूयात का? मी करतो. नाही, थांबा. राधिका, मी काय सांगते ते ऐक माझं. तुला सत्य स्वीकारावंच लागेल. अगं काहीतरी सांगते तुला, तू ऐकत का नाहीयेस माझं? बर बोल. हा, काय सांगत होती? तुझ्या नवऱ्याने विश्वासघात केलाय तुझा. त्याचं बाहेर अफेअर आहे कुठेतरी, आणि तू त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितलंयस. कळतंय का तुला मी काय सांगते ते? अगं रेवती, कॉलेजमध्ये असताना ना एकदा यांना मला गुलाबाचं फुल द्यायचं होतं, तर यांचा हात असा थरथर थरथर थर कापत होता. त्यांना जमतच नव्हतं. मला वाटलं देतात की नाही, का मला देण्याच्या आधीच पडून जातं यांच्या हातातलं गुलाबाचं फुल. शेवटी मी यांचा हात असा घट्ट धरला, तेच काढून घेतलं गुलाबाचं फुल हातातनं. राधिका भानावर ये. राधिका भानावर ये. राधिका, भूतकाळातून बाहेर ये. वर्तमानाचा स्वीकार कर. तुला कळतंय मी काय सांगते ते? ज्या नवऱ्यावर एवढं प्रेम करतेस ना, त्याचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. आणि तिचं नाव शनाया आहे. आणि त्या दोघांना तू नको त्या अवस्थेत बघितलंय. कळतंय तुला मी काय सांगते ते? आठवतंय? रड राधिका, रड. तरच यातून बाहेर पडशील. आमच्या कुणाच्याही सांत्वनाने तुला काही फरक पडणार नाही, म्हणून मी सांत्वन नाही करणार तुझ. मोकळी हो. जेवढ्या लवकर सत्य स्वीकारशील ना, तेवढं बरं. बघितलं काय झालं? तरी मी सांगत होतोय असलं काही करू नका म्हणून. काय अवस्था झाली आहे त्यांची. रेवतीजी, या सगळ्याला आपण जबाबदार आहोत. आपण सगळेच.